पडून पडून कंटाळा आला म्हणून जरा खोलीतच येरझारा घातल्या. तोंडावर थोडं पाणी मारून तोंड धुतलं आणि गॅलरीत येऊन उभा राहिलो. हॉटेलच्या चौकातल्या हिरवळीवर माळी पाणी घालत होता. कुंड्यात पाणी घालत होता. त्यांची मांडणी करत होता. हॉटेलात पार्टी होती. वास्तविक दिल्लीतल्या या राजशाही हॉटेलात अशा पार्ट्या नेहमीच असतात. कितीतरी परदेशी पाहुणे इथे नेहमीच येतात आणि त्यांच्यासाठीच तर ही एअर कंडिशन हॉटेल्स आहेत. नाहीतर परदेशी पाहुणे मोठमोठ्या कंपनीचे डायरेक्टर्स आणि बडे अधिकारी यांच्याशिवाय असल्या हॉटेलात कोण उतरणार? सरकारी अधिकाऱ्यांचा भत्ता त्यांना पगाराप्रमाणे आणि त्या त्या कोष्टकाप्रमाणे ठरणार. त्यांना हे कसं परवडणार? सगळंच आखीव. पगारापासून भत्त्यापर्यंत. बदल होणार तो सुद्धा ठराविक नियमानं. धंद्यातल्या माणसाची गोष्ट निराळी. त्यांचं गणित निराळं. कोष्टकं निराळी. धंद्यातल्या माणसाला क्षितिज नसतं. त्याला कुंपण नसतं. तो नेहमीच कुंपणाच्या बाहेर उभा असतो. उभ्या उभ्या कंटाळा आला म्हणून पुन्हा खोलीत आलो आणि अगदी सहजच हात कॉलबेलकडे गेला. बेल वाजल्यावर मग मलाच हसू आलं. बेरा आल्यावर मी त्याला चहा आणायला सांगणार होतो. पुन्हा तिसऱ्यांदा. आणि म्हणूनच मला हसू आलं. दुपारपासून मी 2 वेळा चहा घेतला होता. अशा मोठ्या हॉटेलात चहा पिण्याला, चहाचं कशाला, कोणत्याही गोष्टी केव्हाही करायला याला नियम नसतात. काळाचं बंधन नसतं. रीती आड येत नाही. शिवाय वेटर्स सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात. त्यांना माहीत असतं की नेहमीप्रमाणे आणि अपेक्षेपेक्षा जास्त बक्षिसी त्यांना मिळणार आहे. चैन पडत नव्हतं. एखादं काम उगाचच स्वतःची चूक नसताना झालं नाही म्हणजे कोणालाही चीड येईल. सर्व प्रकारची काळजी घेऊनही काम होऊ नये याची चीड माझ्या प्रत्येक कृतीतून व्यक्त होत होती. माझी इच्छा नसताना. मिश्रा साहब है? नहीं साहब, आज नहीं आए. देर से आएंगे क्या? बाहर गाँव गए हैं हुजूर. अंदर टंडन साहब है. आप उनसे नहीं मिलोगे? बता दूँ आप मिलना चाहते हैं. चपराशाला माहीत होतं की काम होवो अथवा न होवो बक्षिसी ही मिळणारच. पैशानं कोणाला विकत घेता येत नाही. मोठे मोठे अधिकारी खिशात घालतो आम्ही धंद्यातली माणसं. हा तर काय साधा चपराशी. दिलेल्या बक्षिसाला जागत होता आणि पुढे मिळणाऱ्या बक्षिसीवर डोळा ठेवून मला टंडन साहेबांना भेटण्याचा आर्जवी आग्रह करत होता. कोई और आदमी तो अंदर नहीं? अगर होगा तो क्या बात है. आपके लिए तो टाइम का बंधन नहीं. पुन्हा एकदा पैशांचं आणि बक्षिसीचं प्रतिबिंब डोळ्यात चमकलं. वास्तविक 2 वेळा चहा घेऊनही माझी झोप उडाली नव्हती. डोळ्यांवर अजूनही गुंगी होती. कारण नाही म्हटलं तरी दुपारी मी बिअरच्या 1-2 बाटल्या एकट्यानंच रिचवल्या होत्या. खरं म्हणजे मी कंपनीशिवाय पीत नाही. मला ते पटत नाही. त्यात लज्जत नाही. 4 माणसात बसून गप्पा मारत बिअरचे किंवा व्हिस्कीचे घोट घेण्यात जी मजा आहे, खुमारी आहे, ती एकट्यानं बाजूला बसून पिण्यात नाही. पण त्या दिवशी दुपारी मी जरा चिडूनच आलो परत. वास्तविक 4-5 दिवस मी दिल्लीला तळ देऊन होतो. मला इम्पोर्ट लायसन्स पाहिजे होतं. म्हणजे मिळालं होतं, पण ते फक्त हातात पडायचं होतं. वरच्या अधिकाऱ्याची अजून सही झाली नव्हती. त्याला अचानकपणे बाहेर जावं लागलं होतं. महत्त्वाच्या कामाकरता गेल्यामुळेच मला बोलता येईना. नमस्ते टंडन साहब. आइए आइए साहब, तशरीफ रखिए. कैसा आना हुआ? आपके चरणों में आना ही पड़ता है. माझं धंदेवाईक बोलणं. आप ही हमारे भगवान हैं. अजी क्यों शर्मिंदा कर रहे हो? टंडनचा खोटा विनय. कल की पार्टी बड़ी मीठी हुई. बस जी, आप लोगों की सेवा करने का मौका मिला. आप क्या पीना पसंद करेंगे? चाय या कॉफ़ी? हम तो यही ऑफर कर सकते हैं इस दफ्तर में. असं म्हणून टंडन हसला. आदल्या दिवशी केलेल्या सुरापानाची आठवण होऊन तो म्हणाला, शुक्रिया, अभी अभी खाना खा के आया हूँ. मी मुख्य मुद्द्याकडे वळलो. हमारे कागजात तैयार हुए? जनाब, मिश्रा साहब छुट्टी पे गए हैं. आपको कुछ समय इंतज़ार करना होगा. आप है ना, फिर क्या, आप कर सकते हैं. पुन्हा मी आजीजी दाखवली. माफ़ कीजिए, काम हो चुका है. सिर्फ मिश्रा साहब की दस्तखत होनी है. ठहरिए और कुछ दिन यहाँ. आपको कैजुअल लीव लेने की थोडी ज़रूरत है हम जैसी. टंडन पुन्हा मोठ्याने हसला. आदल्या दिवशी आधाशीपणानं प्यायलेल्या व्हिस्कीचा अंमल अजूनही त्याच्यावर असावा असं मला वाटलं. आप कुछ कीजिए टंडन साहब, मुझे बहुत जल्दी बम्बई जाना है. क्या करूँ आपके लिए? बस जी, कुछ ही कीजिए, लेकिन आज मुझे लाइसेंस मिलना ही चाहिए. नहीं जी, माफ़ कीजिए, उनके जगह मैं कैसे साइन करूँ? मला मनस्वी चीड आली. बहुधा आणखी पैसे काढण्याचं त्याच्या मनात होतं. त्याची किंमत मला माहीत होती.
ती मी त्याला आगाऊच दिली होती. जास्त किंमत देणं माझ्या कोष्टकात बसत नाही. माझ्या धंद्याच्या गीतेतला तो श्लोक आहे. वास्तविक संबंधित असणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या अधिकाऱ्यांना मी संतुष्ट केलं होतं. आदल्या दिवशी रात्रीच एक खाना दिला होता. या असल्या बाबतीत मी जराही कंजूशी करत नाही, कारण काम होण्यासाठी हीच एक गोष्ट उपयोगी पडते. मला खात्री पटली आहे. खरं तर आता या गोष्टीची आवश्यकताच नव्हती. चीनी आक्रमणानंतर संरक्षण खात्याचा भरमसाठ खर्च वाढला होता. मालाचा पुरवठा होत नव्हता. लष्कराला लागणाऱ्या मालाला अग्रहक्क होता. नवे कारखाने काढायला सरकार उत्तेजन देत होतं. कसलाही माल असला आणि कितीही किंमत असली तरी खपत होता. नव्हे, पुरवठाच पडत नव्हता. त्यामुळे मला लायसन्स मिळण्याचा प्रश्न नव्हता. आणि दुसऱ्या एखाद्या अधिकाऱ्यानं कदाचित माझं काम केलंही असतं. पण प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात. एका ठराविक मर्यादेपर्यंत मी जातो. पण माझ्या स्वाभिमानाला आणि स्वत्वाला मी रस्त्यावरची गणिका केव्हाही केली नाही. बेहत्तर आहे माझं सारं जीवन पणाला लावलं तरी चालेल. त्यामुळे हॉटेलमध्ये आल्यावर मी प्रथम एक ग्लास बियर रिचवली आणि मगच कपडे बदलले. जेवण खोलीतच मागवलं. जेवण करून थोडासा लवंडलो. 2-2.5 तास तसाच पडून होतो. बियरच्या ग्लासात माझा संताप आणि मनस्ताप थोडाफार बुडवला होता. तरी पण मला आणखी 2-4 दिवस, कदाचित 5-7 दिवसही राहावं लागणार होतं. लायसन्स मिळाल्याशिवाय मला जाता येणार नव्हतं, म्हणून मी चिडलो होतो. पुण्याहून निघताना 2 दिवसात लायसन्स घेऊन येतो असं छाती ठोकपणानं सांगून निघाल्याची आठवण प्रत्येक क्षणाला होत होती. आजपर्यंत म्हटलेला शब्द खरा केला आहे. माझी अस्मिता दुखावली गेली होती. बेरा आल्यावर प्रथम मी त्याला बोलावलं आहे हे विसरूनच गेलो. काहीतरी सांगायचं म्हणून पाणी आणून ठेवायला सांगावं, तर मी थेंबरसुद्धा पाणी प्यायलो नव्हतो. टेबलावर ग्लास तसाच भरलेला होता. चटकन त्याला सांगितलं की रात्री जेवणार नाही. बेरा गेल्यावर मी कपडे केले आणि बाहेर पडलो. हॉटेलातून बाहेर पडून जनपथावर आल्यावर जरा बरं वाटलं. ऑफिसेस नुकतीच सुटली होती. शॉपिंग करणाऱ्यांची एकच गर्दी उडाली होती. रंगीबेरंगी कपडे घातलेली माणसं एकमेकात मिसळून एक ऑर्केस्ट्राच तयार झाला होता. जनपथ हा माझा आवडता रस्ता. फिरावं तर जनपथला. एक चक्कर मारली तरी डोळ्यांचं पारणं फिटतं. 2-4 मिनटं उभा राहिलो आणि थोडं पायीच फिरावं म्हणून मी कॅनॉट सर्कलकडे निघालो. 4-2 पावलं पुढे आलो असेन नसेन जेमतेम आणि वासूला पाठमोरा पाहिल्याचा भास झाला. शंकाच नव्हती, तो वासूच होता. जवळजवळ 13 वर्षांनी पाहत होतो मी त्याला. मी मुंबईला असताना क्वचित मला भेटत असे. पुण्याला गणेश खिंडीत मी नवा बंगला बांधला त्यावेळी तो आला होता. त्यानंतर मात्र नियमित अशी गाठभेट झाली नाही. त्याच्या लग्नाचं बोलावणं करायला आला होता. बालमित्राच्या लग्नाला जाणं आवश्यक होतं, परंतु काही महत्त्वाच्या कामाकरता मुंबईला जावं लागल्यामुळे लग्नाला जाता आलं नाही. त्यानंतर बापू, माझे वडील, अचानक गेले. माझ्यावर सर्वच जबाबदारी पडली आणि आजपर्यंत मी ती पार पाडली आहे. नव्हे, धंदा कितीतरी पटीनं वाढवला. छक्के पंजे माहीत झाले. कपट किती करावं आणि कुठे करावं हे समजलं होतं. पण त्यात माझी माणुसकी संपली होती. कोणतीही गोष्ट पैशांनी मिळते हे ठाऊक झालं होतं. नव्हे, गेली कित्येक वर्ष अनुभवलं होतं मी ते. बंधन कुठल्याच बाबतीत नव्हतं, कारण लग्न झाल्यावर 1.5 वर्षाच्या आतच पत्नी मला सोडून गेली होती. फार पापभिरू आणि देवभक्त होती, पण तिची हाक देवापर्यंत पोचली नाही. तिच्या जाण्यानं मी तुटलेल्या पतंगासारखा झालो. कुठलाच पाश राहिला नाही. पुन्हा लग्न करण्याचा आग्रह जवळच्या मंडळींनी केला, पण मी तो धुडकावून लावला होता. माझ्या दिशा बदलल्या होत्या. माझी गणितं निराळ्या मार्गानं सुटत होती. मला पत्नीची गरज भासली नाही, कारण त्याला आता फक्त शय्या सोबतीचा अर्थ उरला होता आणि ती गोष्ट माझ्या हातातली होती. मी तसेच दिवस काढत असे. पण याही मार्गावर चालताना मी कधी कुणाच्या आहारी गेलो नाही. वाहत्या गंगेत राहूनही कोरडाच राहिलो. कुठेही मायेची सावली बरोबर आणली नाही. माझ्या मानीपणाला धक्का लागताच मी त्या माणसांना ठोकरीनं उडवून दिलं. मग तो नोकर असो अथवा एका रात्रीची शय्यासोबत करणारी कलावंतीण असो. प्रत्येक गोष्ट माझा लेखी व्यवहार होता. त्याला व्यवहारी नियम होते, परंतु त्यात मात्र मला लबाडी चालत नसे. जरासुद्धा खपत नसे. तिटकारा आहे मला. वर्गणी मागायला येणाऱ्यानं वर्गणीच मागावी आणि तेच बोलावं. दुसऱ्या गोष्टीत लक्ष घालण्याचा अधिकार त्यांचा नाही. बायकांच्या बाबतीत माझी हीच विचारसरणी. मी ती अंमलात आणली होती. मला पाहिजे तशीच, माझ्या नियमाप्रमाणे.
आजपर्यंत त्या काचेला तडा गेला नव्हता आणि त्याचा अभिमान वाटत होता मला. वासू गोगटेला पाहिल्यावर मी थोडासा पुढे गेलो. तो दिल्लीला दिसेल ही मला कल्पनाच नव्हती. पुण्यात मिलिटरी अकाउंट्समध्ये गेली कित्येक वर्ष काम करणारा वासू दिल्लीत कसा काय? अजूनही तसाच होता. इथे आल्यावर फक्त त्याच्या कपड्यात थोडासा बदल झाला होता. पायजमा जाऊन त्या जागी पॅन्ट आली होती आणि कोल्हापुरी चपलांच्या जागी बूट आले होते. त्यांना कधी पॉलिश होतं की नाही देव जाणे. बाकी तसाच. केस एकीकडे, शर्ट पॅन्टच्या बाहेर आलेला, केसांना कंगव्याचा आणि तेलाचा स्पर्श मला वाटतं कित्येक दिवसात झाला नसावा. कुणाशी तरी बोलून तो निघाला आणि मी त्याला सामोराच गेलो. परंतु तो मला बाजूला करून पुढे जात होता. त्यानं ओळखलं नसेल किंवा ओळखूनही ओळख द्यायची नसेल असा विचार माझ्या मनात आला. मी त्याचा हात धरल्यावर तो जागच्या जागी थांबला. दिग्मूढ होऊन माझ्याकडे पाहत राहिला. काय बोलावं त्याला सुचेना. कोण? बा हो, बाळू, तुझा दोस्त. ओळखलं नाहीस का? ओळख देण्याचा विचार नाही. त्याला मध्येच थांबवून मी म्हणालो. मग वासू थोडा सावरला. संकोच दूर झाला. माझी थट्टा करतोस की काय? मी तुला ओळखलं नाही की तू मला? केव्हा आलास? कुठे उतरलास? काय काम आहे? आत्ता कुठे आला आहेस? कितीतरी प्रश्न त्यानं एका दमात मला विचारले. त्याला मी केलेली धंद्याची वाढ माहिती नव्हती. वासूपेक्षा मी कितीतरी पुढे गेलो होतो. त्यामुळे एवढ्या मोठ्या आणि आलिशान हॉटेलात उतरलो असल्याचं सांगितलं तेव्हा तो गारच झाला. नव्हे, तसं म्हणाला, या हॉटेलचे दर फार असतात. प्रत्येक खोलीला स्वतंत्र बाथरूम असते ना? फोन असेलच. जेवायला काय असतं? अनेक प्रश्न विचारत होता. चलणार का वासू? जरा स्वस्तपणाने बोलत बसू. मी वासूला म्हणालो. कुठे? हॉटेलात. मी आहे अजून 4 दिवस. पण बरं, थोडं फिरून येऊ. पण तू इथे कसा? मी तर प्रथम ओळखलंच नाही. अरे, सरकारी नोकर येणार म्हणजे बदली. मी इथे आलो त्याला 3 वर्षांपूर्वी वासू दिल्लीला आला होता. जवळजवळ 11 वर्ष पुण्यात काढल्यावर त्याची बदली झाली होती. मिलिटरी अकाउंट्सच्या कचेऱ्या पुष्कळ असूनही इच्छा नसताना त्याच्या नशिबी दिल्ली आली. पण त्याला जागेची काळजी पडली नाही. घरं बांधण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आलं होतं आणि जुन्या लोकांना तर लवकर जागा मिळत असत. त्यामुळे दिल्लीला आल्यावर थोड्याच दिवसात वासूला एका नव्या कॉलनीत ब्लॉक मिळाला. स्वतंत्र, मुंबईसारखा. दार बंद केलं की जो तो आपापल्या घरी राजा. वरती गच्ची होती ती निराळीच. त्याला नव्या पे कमिशनमुळे फायदा झाला होता. 31 रुपये 12 आण्याची नगद वाढ झाली होती. आता 311 रुपये मिळत होते. पण महागाई मी म्हणत होती. घरी पैसे पाठवणं तेवढंच आवश्यक होतं. बहिणीच्या लग्नाकरता घेतलेलं कर्ज अजून फिटलं नव्हतं. पदरात 3 मुलं होती. त्यांचं शिक्षण, कपडे लत्ते. दोघं नवरा बायको. किती पुरा पडणार एकटा माणूस? वासू बोलत होता. थोडं तो सांगत होता, थोडं मी विचारत होतो. काही गोष्टी न बोलताच समजत होत्या. त्याची आधाशी नजर त्याला लपवता येत नव्हती. मी ती केव्हाच टिपून घेतली होती. मग त्याला घेऊन मी हॉटेलात आलो. चहा मागवला. बरोबर पेस्ट्रीज, सँडविचेस वगैरे पदार्थ मागवले. खोली स्वतंत्र. तिथला रुबाब, ऐट, सुखसोयी वगैरे गोष्टी पाहून वासू दिपून गेला. वासू बोलत होता. मी ऐकत होतो. तो निघाला त्यावेळी मला त्याच्या घरी चलण्याविषयी आग्रह करू लागला. खरं म्हणजे मला आणखी 4-5 दिवस राहावंच लागणार होतं. कंटाळा आला होता. कुणाबरोबर तरी क्लबवर जायचं आणि 4 मंडळी बसून सुरापान करायचं एवढाच उद्योग उरला होता. पण जरा बदल म्हणून मी हो म्हणालो आणि त्याच्याबरोबर निघालो. म्हणजे चैन आहे वासू एकूण तुझी? माझी? तर काय, कसली चैन आमच्यासारख्यांची? अरे, जागेचा प्रश्न सुटला. मुंबई पुण्यात अशी मोठी जागा पाहायला तरी मिळेल का? आणि ती सुद्धा एवढ्या थोड्याशा भाड्यात? हे मात्र खरं आहे. वासू खुशीत येऊन म्हणाला. थोडी लांब आहे पण छान आहे. अगदी स्वतंत्र. पाहशीलच तू आता. पाहू आता. तू माझ्या बायकोला पाहिलं नाहीस ना? नाही ना. तुझ्या लग्नाच्या वेळी मला येता आलं नाही. खरंच छान मिळाली. दिसायला सुरेख आहे अगदी. म्हणजे वासू पूर्वीसारखाच आचरट होता तर? असं. वासूचं घर त्या मानानं दूर होतं. टॅक्सीनं सुद्धा अर्धा तास लागला. काही घरांची कामं सुरू होती. बऱ्याच इमारतीत लोक राहायला आले होते. वासूचा ब्लॉक होता, परंतु तिथे काही कारणांमुळे कोणीच राहत नव्हतं. तो ब्लॉक रिकामाच होता. आम्ही जिना चढून वर गेलो. दार उघडल्यावर मी सर्दच झालो. साक्षात मेनकाच स्वर्गातून खाली आली की काय असं मला क्षणभर वाटलं. वासूच्या आचरट बोलण्यात एवढं तथ्य असेल असं मला वाटलं नव्हतं. त्यानं स्वतःच्या बायकोची स्तुती केली होती.
पण ती इतकी सुंदर असेल अशी कल्पना नव्हती. कोकणातल्या एका भिक्षुकाची मुलगी. मी क्षणभर स्वतःला सावरू शकलो नाही. कसा तरी नमस्कार केला आणि आत गेलो. वासू तिच्या पुढे एखाद्या हडकुळ्या कुत्र्यासारखा दिसत होता. त्या दोघांना एकत्र पाहणं म्हणजे मला असह्य झालं. मंदाकिनी, वासूची बायको, म्हणजे रसरसलेली आणि गच्च भरलेली, तर वासू म्हणजे अगदीच फाटका. ती चपळ तर हा घुम्या. तिच्या डोळ्यात हरणीची झाक, तर याचे डोळे कोणीकडे आहेत याचा पत्ताच लागत नाही. हा माझा बालमित्र बाळू. नमस्कार वहिनी. कसे तरी माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले. आणि या आमच्या सकल सौभाग्यवती. पुन्हा एकदा वासू मोठ्यांदा हसला. विचित्र आणि चमत्कारिक. मी सर्द अवस्थेतच होतो. माझ्या डोळ्यातल्या भावनांचा उद्रेक लपवण्याचा निष्फळ प्रयत्न मी करत होतो. याचा मोठा कारखाना आहे बरं का, आणि उतरला आहे कुठे माहीत आहे का? वासू बोलत होता. माझ्या संबंधी, माझ्या मोठेपणाबद्दल, पैशांबद्दल कितीतरी बोलत होता. मी मात्र मंदाकिनीकडे पाहत होतो. आणि मनात एकच विचार होता, मंदाकिनी, मंदाकिनी, मंदा. तिच्याकडे पाहत होतो. माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. या प्रांतात मी नवशिका नाही. नाना प्रकारचे खेळ सफाईने खेळलो आहे. पुष्कळ स्त्रियांबरोबर मी फिरलो आहे. पुष्कळ तऱ्हेच्या स्त्रिया पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत, उपभोगल्या आहेत. या विषयात मी नवीन नाही. आडाखे बांधता येतात. अजूनपर्यंत कधीही माझे आडाखे फसलेले नव्हते. गणित चुकलं नव्हतं, कारण हा प्रांतच निराळा आहे. या 2+2 बरोबर 4 होत नाही, आणि 2तून 2 वजा केल्यावर खाली बाकी उरते. पण ती गणितं समजायला पाहिजेत. ती भाषा ओळखता आली पाहिजे. ज्योतिषी ज्याप्रमाणे हातावरच्या रेषा पाहून भविष्य सांगतो, त्याप्रमाणे मला डोळ्यातले भाव आणि गालांवरच्या रेषा पाहून अंदाज बांधता येतात. उडत्या पाखरांचे पंख मोजणारा माणूस मी. जपून पावलं टाकत होतो. आता मी निघू का? वा, आलास काय आणि जातोस काय? अरे, काम आहे मला थोडं. कारखानदारांना कसली कामं? वासू सरळ वागणारा माणूस. त्याला माझे डावपेच कसे समजणार? जातो जातो असं म्हणावंच लागतं, नाहीतर सावज चढून जातं. थोडी बेपर्वाई दाखवावीच लागते. मंदाच्या बाबतीत दाखवायलाच हवी होती. पुन्हा येईन ना मी. वासूच्या बायकोकडे जाणारी नजर आवरता येत नव्हती. मग जेवायला नाही थांबत? वासूची आजीजी. मंदा, तू तरी आग्रह कर याला. अहो, काम असल्यावर कसे थांबतील? सुगंधी स्वरांची अनंत वलय पसरली. आवाजातला गोडवा मनाला भिडला. पुन्हा येईन म्हणालेत ना? म्हणजे या पुरंदरीनं माझं मनोगत वाचलं की काय? माझी इच्छा हिनं ओळखली की स्वतः आडमार्गानं मला येण्यासाठी सुचवत होती? म्हणजे मंदा खरोखरीच हुशार आणि चतुर असली पाहिजे. असं कर, कॉफी घे, वासू म्हणाला. आणू करून? मंदा म्हणाली. आणू का काय विचारतेस? लवकर घेऊन ये. 5-7 मिनिटात कॉफीचा कप समोर आला. घेताना कॉफी? मंदाची न पेलणारी नजर. तुमच्या हातचं काहीही चालेल. माझ्या तोंडून स्वतःला नकळत शब्द बाहेर पडले. वासू खुळ्यासारखा हसला. मंदाच्या गालावरचं लबाड हसू तिची पाठ असूनही मला समजलं. जेवायचं नाही म्हटल्यावर कॉफी झाली. कॉफीचा कप घेताना मंदाकिनीच्या हाताला हात लागला. लागला म्हणण्यापेक्षा मीच लावला असं म्हणणं जास्त रास्त ठरेल. पहिली पायरी, प्राथमिक परीक्षा. एकामागून एक परीक्षा घेत मनातल्या मनात सर्व गोष्टी ठरवल्या, आखणी केली. भविष्य काळातले प्रसंग डोळ्यांपुढून क्षणार्धात चित्रपटासारखे सरकले. परंतु असल्या गोष्टींना घाई चालत नाही, ओतावीळपणा मानवत नाही. स्वतःला सावरणं आवश्यक असतं. दुसऱ्याच्या कलाकलानंच घ्यावं लागतं. परंतु अशाही वेळी मी स्वतःचं व्यक्तिमत्व टिकवलं होतं. पत राखली होती. लाचारी दाखवली नव्हती. सर्व काही जिंकून हस्तगत केलं होतं. स्वतःहून अनुरक्त होणाऱ्या स्त्रीत जी मजा आहे, त्यापेक्षा शतपटींनी मजा झुंझून मिळालेल्या स्त्रीच्या सहवासात असते. उत्कृष्ट खेळाडूला प्रतिस्पर्धी तसाच लागतो, तरच खेळण्यात मजा. इथे प्रतिस्पर्धी फारच वाकबगार होता, चतुर होता. बोलल्याशिवाय जाणणारा होता. आडवाटा माहीत होत्या. खेळाला रंग चढणार होता. दिल्लीतला उरलेला वेळ अगदीच काही फुकट जाणार नाही असा विचार करत मी हॉटेलवर आलो. चहा थंड होईल, घ्या, वासूची बायको उभ्यानेच म्हणाली. आणि तुम्ही नाही घेत? मी आत्ताच घेतला. थोडा घ्या ना, कंपनी म्हणून. एरवी तुमची कंपनी केव्हा मिळणार? शब्द मोजून बोलत होतो. अजून अंदाज येत नव्हता. शब्दातून हवे असलेले भाव बरोबर व्यक्त होत आहेत की नाही ही शंका.
माझ्याच बशीत चहा ओतून मंदाच्या हातात दिला. पुन्हा स्पर्श. अंगातून वीज झळाळली. शरीर गरम होऊन बंड करत होतं, पण वेळ आली नव्हती. दमानं घेणंच इष्ट होतं. मला वाटलं वासू असेल. नाही, संध्याकाळीच येतात ते. पण शनिवार म्हणून अर्ध्या दिवसांनंतर सुट्टी नाही वाटतं. केंद्रीय सरकारी नोकऱ्यांना फक्त दुसरा शनिवार पूर्ण सुट्टी असते हे मला माहीत होतं, पण केवळ बोलणं सुरू ठेवण्याकरताच बोललो. अशा प्रसंगी बोलणं बंद पडून चालत नाही. एकेका शब्दानं माणसं जवळ येतात. छे, त्यांना फक्त सेकंड सॅटर्डेला सुट्टी असते. हे मला माहीत नाही, मग उगाचच आलो, मी म्हणालो. असं का म्हणता? केव्हाही या, घर उघडंच असतं आणि इतर मंडळी आहेतच, वासूची बायको म्हणाली. म्हणजे काय म्हणायचं होतं मंदाला? माझ्यावर अनुरक्त झाल्याचा पुरावा तर ती देत नव्हती. मला सरळ सरळ आवाहन होतं. माझी कानशिलं गरम झाली. मुलं कुठे गेली? खेळतायत गच्चीवर. हाक मार ना. चुकून केल्यासारखा तिचा एकेरी उल्लेख केला आणि तो पचला. चेहऱ्यावर दाद मिळाली. काम फत्ते होणार यात शंका उरली नाही. मुलांना खाऊ दिला. कशाला एवढा खाऊ आणलात मुलांना? असू दे, दिवसच आहेत त्यांचे. सर्व मुलांना मी भरपूर खाऊ दिला. ती हा हा म्हणता खुश झाली. आता तुम्हाला ताजमहाल पाहायला नेणार आहे, मी मंदाकिनीला उद्देशून परंतु मुलांना म्हटलं. नाही पाहिला खरंच, मंदाकिनी म्हणाली. संमती दर्शवण्याचा एक प्रकार. बोलणारी आणि ऐकणारा दोघंही समजले. चला रे, जा आता खेळायला. गच्चीवर नको, आता खाली ग्राउंडात जा, ती म्हणाली. मंदाकिनीच्या हुकमासारख्या बोलण्यानं सर्व मुलं खाली निघून गेली. घरात फक्त मी आणि मंदा दोघंच उरलो. नंतरच्या दिवसात जवळजवळ रोज मी वासूकडे जात होतो. मंदाचं लावण्य, तिची नजर, मधुर बोलणं आणि ओझरता होणारा गुलाबी स्पर्श सारं सारं खेचून नेत होतं. मुलांकरता भरपूर खाऊ नेत होतो. सगळ्यांना आग्र्याला घेऊन जाऊन आलो. वासूला सुट्टी नसल्यामुळे तो आला नाही, परंतु सर्वांना घेऊन जाण्याबद्दल त्यानं आग्रह केला. अनायसे पाहून होईल हाच त्याचा विचार. क्षणभर का होईना, पण त्यावेळी वासूची मला कीव आली. वाईट वाटलं, स्वतःचा राग आला, पण क्षणभरच. अशा विचाराच्या आहारी जायला मी काही कोवळा, भावनाप्रधान आणि ध्येयवादी तरुण नव्हतो. तिथे त्या प्रत्येकाकरता खरेदी केली, भेटी दिल्या. मंदाकिनीकरता ताजमहाल घेतला. हातात देताना तिचा हात दाबला. प्रतिकार नाही आला. उलट बोटात बोटं गुंतली आणि दाबली गेली. शेवटची टेस्ट घेतली. सुरुंगाची दारू पूर्ण भरली होती. माझ्या पैशानं हे विकत घेतलं असलं तरी मंदाला मी जिंकलं होतं. नंतरच्या दिवशी ती दुपारी एकटी असताना तिच्याशी गप्पा मारल्या. हॉटेलातल्या गडबडीच्या गमती सांगितल्या. वासू येईपर्यंत बसलो. संध्याकाळी आल्यावर वासूनं त्या दिवशी रात्री जेवायला येण्याचा आग्रह केला. वास्तविक मी त्याच्याकडे 2-4 वेळा जेवलो होतो, पण त्याच्या आग्रहाला बळी पडलो. खरं म्हणजे त्या हरिणीच्या मादक डोळ्यांनीच खेचून नेलं होतं. मला जायला उशीर झाला थोडासा. वासू बाहेर गेला होता. त्याला उशीर होणार होता. म्हणजे वासू येणार नाही की काय? वेळ लागेल कदाचित त्यांना. मग थांबूया मला वाटतं. नको, ते म्हणाले थांबू नका, मुलांची जेवणं करून घेते आणि मग तुम्हाला वाढते. म्हणजे तोपर्यंत वासू आला तर बरंच होईल, बरोबर बसता येईल. हं. मुलांची जेवणं झाली आणि ती गच्चीवर गेली. उन्हाळ्यात मुलं गच्चीवर झोपत. वासू आला नाही म्हणून मी वरकरणी खेद प्रदर्शित केला. मनातल्या मनात मात्र सुखावलो होतो. परकेपणाचे बरेच पडदे दूर झाले होते. एकमेकांचं बोलणं समजू लागलं होतं. योग्य तोच अर्थ काढला जात होता. क्षणाक्षणानं असीम सुखाच्या जवळ जात होतो. माझं पान वाढलं गेलं. खरं म्हणजे वासूच्या बायकोचा थाट पाहून मी चाट पडलो. अक्षरशः विरघळलो. नऊवारी पातळ, तिनं चापून चोपून नेसलं होतं. ब्लाऊज फिट्ट बसला होता. केसांचं चक्र घालून वर फुलांची वेणी खुलून दिसत होती. अंगातून मदनाचं तेज बाहेर पडत होतं. तिची प्रत्येक हालचाल मला वेडावत होती. वाकुल्या करून अधिकच बैचेन करत होती. तिच्या डोळ्यात मी पुष्कळ वाचलं होतं. पण किल्ला सर करताना सुद्धा बेतानच घेतलं पाहिजे, नाहीतर शेवटी सगळंच मुसळ केरात जायचं. एवढ्या मेहनतीनं जमवून आणलेला डाव तेव्हाच खलास झाला असता. आणखी थोडा दम धरायला हवा होता, परंतु शक्य तेवढ्या लवकर. वासू केव्हा येईल त्याचा नेम नव्हता. चोराच्या मनात नेहमीच चांदणं असतं, म्हणूनच मला जिना वाजल्याचा आभास होई. मनात फुलणारी सुखाची कारंजी बंद होत.
पण मग तो भासच आहे असं ठरल्यावर पुन्हा दुप्पट वेगानं उफाळून वर येत. एक तरी घ्या. आता खरंच नको, पोट अगदी भरलं. आवडले नाहीत वाटतं लाडू. अगदी उत्तम झाले आहेत, पण एकच दोष आहे त्यात. कोणता? मंदानं अशा काही खट्याळ नजरेनं पाहिलं की क्षणभर मी बोलायचंच विसरलो. साखर जास्त झालीये. मग हळूच म्हटलं, कदाचित तुमच्याच हाताचा गुण असेल. असं होय? मंदा प्रथमच इतक्या मोकळेपणानं बोलली की त्या उद्गारानं माझ्या बऱ्याच उरल्या सोरल्या शंकांचं समाधान झालं. वासूला भेटल्याशिवाय जाणं बरं नाही या सबबीखाली मी थांबलो. 9:30 वाजले. मी बाहेरच्या खोलीच्या चारपाईवर लवंडलो होतो. दिवा बंद करून बाहेरची शोभा पाहत होतो. पूर्ण चंद्रबिंब खुलून दिसत होतं. माझे डोळे जरी चंद्राकडे होते तरी मनात दुसराच चंद्र नव्हे चंद्रिका होती. कान पावलांचा मागोवा घेत होते. सबंध जीव जणू कानात आला होता. मी आता फार उतावीळ झालो होतो. अधीर झालो होतो. माझ्या गणिताचं उत्तर आज समजणार होतं. आडाखे बरोबर येणार होते. माझ्या डोक्यात आणखी एक पीस चढणार होतं. मंदाकिनीनं आवरलं. तिनं दाराला कडी घातली. पुढच्या हे आले की उघडीन मग असं काहीसं पुटपुटली आणि मला पडायला सांगून आत गेली. मी बरं म्हटलं. माझा आवाज इतका घोगरा झाला होता, तेवढा एक शब्द उच्चारायला कष्ट पडले मला. आतला दिवा मालवल्याचा आवाज झाल्यावर 5 मिनिटं गेली. पलीकडच्या खोलीत काकणं वाजल्याचा आवाज आला. आता काय कारण काढावं? मग मी हळूच उठलो. अगदी हलक्या आवाजात पाणी मागितलं. बायका पुरुषांपेक्षा धूर्त असतात हेच खरं. तिनं अंधारातच भांडं हातात दिलं. भांड्यात पाणी थेंबरसुद्धा नव्हतं. पाणी मागण्याचा हेतू मंदाकिनी तेव्हाच समजली होती. आता सर्व अडथळे दूर झाले होते. वाटेत कुणीही आड येणार नव्हतं. रिकामं भांडं देऊन मंदाकिनीनं तिचं काम केलं होतं. त्या एका कृत्यानं तिनं जे सांगायचं ते सारं शब्दा वाचून सांगितलं होतं. आता करायचं होतं मी. पुढाकार मी घ्यायचा होता. पाऊल मी पुढे टाकायचं होतं. आणि पुढल्याच क्षणी मी हातात हात गुंतवला. भांड्याचा लंगडा आधार मिळाला होता. आडून बोलण्याचं कारण नव्हतं. सरळ सरळ आणि खुला व्यवहार उरला होता. आड पडदा नव्हता. मी आवंढा गिळून पुढे गेलो. हात तिच्या मानेभोवती टाकला. दुसऱ्या हातानं तिला जवळ ओढली. तिचा श्वास मला जाणवत होता. अंगातून वीज सारखीच जात होती. विजयोन्मादाचा आनंद माझ्या चेहऱ्यावर होता. मन मोहरलं होतं. चंद्राच्या किरणांनी दोघं ओलेचिंब झालो होतो. शरीरातल्या प्रत्येक कणातून चंदनाचा आनंद ओसंडत होता. आणखी थोडा पुढे झालो. वेणीतल्या फुलांच्या सुगंधानं मला वेडं करून टाकलं होतं. मंदा अशी कशीबशी हाक मारली. ती आणखी जवळ आली. माझ्या हाकेला उत्तर मिळालं. प्रतिसाद मिळाला. आणि अचानक जिन्यावर पावलं वाजली. मी क्षणभर गारठलो. माझ्यातली शक्ती नाहीशी झाली. काय करावं कळेना. कापत होतो. तोंडातून शब्द निघत नव्हता. आता सर्व गोष्टींचा निकाल लागणार होता. भांडं फुटणार होतं. माझी विचारशक्ती बंद झाली. पण दुसऱ्याच क्षणी माझ्या लक्षात आलं की मंदाची मिठी माझ्या शरीराभोवती आहे. माझ्यातला फरक तिच्या लक्षात आल्यावर तिनं हळूच कानात सांगितलं, ते आता येणार नाहीत. उद्या येतील. जिन्यात कोणी नाही. मांजर असेल. एका क्षणात मला सर्व उलगडा झाला. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. माझं गणित चुकलं होतं. माझे आडाखे बरोबर नव्हते. मी बनवलं नव्हतं तर मीच बनलो गेलो होतो. मला बनवलं होतं. माझा डाव माझ्यावरच उलटला होता. माझं हत्यार माझ्यावरच उलटलं. मी आजपर्यंत अनेक स्त्रिया उपभोगल्या, पण माझ्या इच्छेनं. पैसेही दिले होते. पण तो व्यवहार होता. केवळ व्यवहार. असं मला कोणी बनवलं नव्हतं. आणि इथेच माझ्या स्वाभिमानाला धक्का बसला. माझी अस्मिता दुखावली गेली. अभंग काचेला तडा गेला. डोक्यात नवं पीस खोचण्याऐवजी असलेल्यांचा चोळामोळा झाला. मला हे सहन झालं नाही. तसंच असतं तर पैसे देऊन दुसऱ्या 1000 ठिकाणी मी गेलो असतो. माझ्या व्यक्तिमत्वाचा हा सरळ अपमान होता. आणि मंदाच्या मिठीतून सोडवून घेऊन मी तीरासारखा तिथून बाहेर पडलो.